राम राम मंडळी. बसले का सर्व नीट? हो बोडके काका, अहो जरा आरामात बसा की, नाही तर बसतात सुजाता मावशीच्या मांडीवर. चला आता करूयात सुरू. ठेव पण काय चाललंय तुझं इथं? मी ग्रामपंचायती सभेत आलोय. ठेव. आमदार निधीचा ग्रामनिधीशी काय संबंध? काय करते काय तुमची ग्रामपंचायत? टव पडते काय करते म्हणजे काय? मल्हार जरा नीट बोल. नीट बोल म्हणजे अहो तुम्ही शाळेचं काम इतक्या दिवसांपासून आळून ठेवलेलं आहे, ते कधी करणार? काय समजत नाही. हे बघा, तुमच्या वडिलांना सांगा, माझे आमदार आहेत ते, त्यांच्या हातात सर्व आहे. त्यांना सांगा पुढच्या आठवड्यापर्यंत शाळेचं काम झालं पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, चला रे. अरे मल्हार, तू खाली का बसलायस? ये इथं माझ्या बाजूला ये. बस इथं येऊ. तू ग्रामपंचायतीच्या मीटिंग मध्ये माझ्या पक्षाविषयी बोललास. तुम्हाला अभिमान आहेच, पण अजून एक महत्वाची गोष्ट बोललास, ती गावच्या शाळेसाठी. बरोबर आहे? हे बघा, आपल्याला अशा कार्यकर्त्याची गरज आहे. आमदार डोकेच्या पोरानं मला त्यांच्या गटाचा वार्ड मेंबर बनवायचं वचन दिलंय, पण माझी इच्छा अशी की मी तुमच्या विरोधात जाऊन तर त्यांच्या गटाचा वार्ड मेंबर बनून निवडणूक नाही लढू शकत ना. यंदा माझी अशी इच्छा आहे की मी तुमच्या गटाचा वार्ड मेंबर बनून तुमच्याकडनं निवडणूक लढून तुम्हाला निवडून द्या, अशी माझी इच्छा. पण माझे वार्ड मेंबर ऑलरेडी निवडलेले आहेत मी. माझी इच्छा होती तुमच्याकडनं निवडणूक लढवायची. आता जाऊ द्या, ते देताच इथंच. ते आपल्या गावाचं भलं करीन तिकडून. माझी इच्छा होती की तुमचं नाव पुढं व्हावं. काहीतरी ऍडजस्ट करतो. कोण आहे आपला वार्ड मेंबर? तो आहे ना? हे बघा, आपल्याला कामाचा माणूस पाहिजे. बरोबर आहे ना? हा कामाचा माणूस आहे आणि याला सोडून कसं चालेल? आजपासून आपला वार्ड मेंबर हा माणूस. एवढ्या दिवसापासून आपण पक्षाचे काम करायला लागलो, आय घालायला आपण काम करायला लागलो का? काय झालं? जाऊ दे, जळती काही जणांची. जसं तुमचे विरोध आहे तसे माझे पण विरोध आहे. जाऊ, पण निवडून येणार ना साहेब, तुम्ही निवडले या वेळेचा आमदार तुम्हीच. चिन्ह काय सांगू आपलं? काम द्या. काही पण मला राव, यावेळेस विक्रम साहेबच होती. उशीरच झाला. कुठे होते मला राव इतका वेळ? अहो काय सांगू तुम्हाला, त्या सरपंचाने मला त्याच्या याच्यात बोलून घेतलं घरी. आणि मला काय म्हणला, तू आमच्या पक्षात ये, तुला गटाचा वार्ड मेंबर करतो म्हणे. असं बोललं तुम्हाला? मग काय झालं? अरे मी नाही म्हणून दिलं. आपल्याला गरज नाही, गावाचा विकास आपण असंच करू ना. राजकारणाची गरज नाही आपल्याला, समाजकारण करून आपण गावाचा विकास करू. आपल्याला गरज नाही असल्या गोष्टीची. डोके साहेब बघा ना किती भारी आहेत. म्हणले पोराला आमदार केलं उभं केलं, किती प्रेम त्यांच्या पोरावर त्यांचा. साहेबांना वाटतं गावाचा विकास व्हावा, सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. साहेबांना आपण निवडून आणू. काय करायला आणू? त्यांच्या पोटच्या पोराला त्यांनी आमदार करायला उभा केला. तुमचं काय? तुम्हाला काय भेटतंय? तुम्ही बसा त्यांच्या हमाली करत. हे बघा मंडळी, आमदार कोण होईल हे सांगता येणार नाही, पण हा माझ्या आमदाराचा मुलगा बिलकुल आमदार होता कामा नाही. ठीक आहे ठीक आहे. हा, पण ऐका, तुम्ही असं त्यांचा साथ नको सोडा. तुम्ही त्यांच्या सोबत राहा, त्यांचे काम करा. हो. पण मतदानाच्या दिवशी मी जे म्हणेल ते ऐका. हो, ठीक आहे ठीक आहे. काय म्हणणं आहे तुमचं? काय ऐकायचं? ते मी मतदानाच्या दिवशी जाईल. तोपर्यंत तुम्ही साहेबांचा. ठीक आहे, चला येतो. राम राम. अहो आशिष भाऊ, एवढा काय रुसून बसलाय? हात काढा साईडला. इथं कशाला आला पण? हे काय फ्री मध्ये जीव द्यायला आलो मी.
तर मी रिक्षाची देतो त्याची जाळी लावलेली आहे. तू ऐक, हे बघ तुला नाराजगी काय आहे एवढी? मी आजच वार्डाचा मेंबर झालतो आणि त्याच्यात बी तुम्ही लगेच पद काढून घेतलं वार्डाचं माझं, आणि तुम्ही आजचे काल आलात आणि लगेच वार्ड मेंबर बी झालात. उद्या जाऊन तर तुम्ही सरपंच होतात, आम्ही काय करायचं? हे बघा, ह्या मतदानाच्या दिवशी मी राजीनामा देऊन आता जरा जीवात जीव आला म्हणजे मी वार्ड मेंबर कर. हो तुम्ही वाढत मग आता तुम्ही काय होणार? मी आमदार होणार. हे बघ, मी आमदार झालो तसं तुला सरपंच करीन. मला सरपंच? हो, हा, ओके. मला साथ देणार ना पण आमदार मग देणार ना मी साथ. सरपंच मला सरपंच पद भेटायला साथ तर देणारच. ए पटापट सगळं बाहेर काढा. आईला पैसे देत नाही का? बघतो आता. काढा पटापट सगळं बाहेर काढा. नाही बघतो तुला, बघतो आता. ए अरे काय चाललं काय? अहो यांनी माझे 10 लाख रुपये घेतले, काय ते मुलाचं शिक्षणाचं म्हणून. अजून परत नाही केले. कधी देणार परत? का नाही दिले? देणार आहे म्हणला राव. मुलगा ज्याच्यासाठी पैसे घेतले ते पूर्व शिकलेच नाही, काय करणार? काय परिस्थिती. बर तर आपण 15 लाख घेऊन बसलाय. थांबा, तुम्ही रडू नका, थांबा. ए तुम्ही फेका, पटापट फेका. चालू दे तुम्ही. मी तुम्हाला 10 महिने तुमची व्यवस्था मला राव सांगा त्यांना. हे बघा, पटापट फेका. हे बघा, काही फेकू नका. हे थांबा तुम्ही सगळे. तुम्हाला काय त्रास आहे? हे बघा, यांना हात बी लावायचा ना, सगळं सामान आतमध्ये ठेवायला लावा. माझ्या समोराचा गरीबावर अत्याचार करता का? माझ्या पैशांचं काय म्हणणार राव? पण कोणालाच त्रास होणार नाही. तुमचे पैसे मी देईल. किती आहे तुमचे? 10 आणि त्यांचे 15, 25 लाख रुपये ना. उद्या संध्याकाळपर्यंत देतो. पण यांना हात लावायचा नाही, यांच्या वस्तूंना हात लावायचा नाही. चला, तुमच्या माणसाला सांगा जेवढं बाहेर ठेवलं तेवढं सगळं आत ठेवायला लावा. चला सांगा. हो थांबा, राहू द्या. थांबा. मल्हारराव देतो म्हणताय. चला येतो मल्हारराव. मल्हारराव, तुमचं कसं उपकार फेडायचं? मल्हारराव, मला मत देऊन उद्या जर का मी आमदारकीला उभं राहिलो तर तुम्ही मला मत द्या. तुमच्या घरच्यांना बी सांगा. चालतंय? हे घ्या तुमचं पंचायत. चला येतो मी. तिच्या मायला 25 लाखाचा जुगाड कुठून करू? त्या सावकाराच्या माणसाला तर बोललं 25 लाख देऊन देईन, पण कुठून देऊ? पण जर पैसे नाही दिले तर आमदारकीला कोणी मला मत पण नाही देणार. पैसे तर द्यावेच लागतील. पांडे तू आता जवळ कामाला फटाफट लागा. आणि ते फ्लेक्स लावले का रे? फटाफट काम करा. चला ठेवतो मी. अरे मल्हार, तू इकडे? हा, मी तुम्हालाच भेटायला आलो होतो. त्या दिवशी ग्रामपंचायतच्या मीटिंग मध्ये तू आमच्याबद्दल बोललास, बरं नाही वाटलं मला. हो साहेब, मी तुमच्या विरोधात काय बोललो? माझा वोट पडण्यासाठी. तू आमच्याकडून जरी बोलला असतास तरी वोट तेवढाच पडला असता. बरोबर आहे तुमचं, पण त्या सरपंचाला कसं काय आलं असतं की मी तुमच्या विरोधात आणि त्याच्या बाजूने म्हणून मी तुमच्या विरोधात बोललो. साहेब तुम्ही एवढं रागात नको राहा. तुम्हाला बरं, माझ्या पाकिटात तुमचाच फोटो आहे. मी जगात 2च जणांना मानतो. पहिला माझ्या बापाला आणि दुसरं तुम्हाला. एक निष्ठा हा कोण नाही. पार्टी फंड आलेला आहे. किती आहे? हे 30 आहेत. 70 सकाळपर्यंत पोहोचतील. ठीक. त्याचे आपण नको. मल्हार काय म्हणत होतं? मी काय म्हणत होतो ते आपलं काय नाही म्हणत. हॅलो, हा सर. हा फंड आहे. ते मला एक फंड पंकजमध्ये ठेवणार. हा ठीक आहे, पण हाँ हाँ ठीक है. हाँ सर. हाँ नहीं कोई दिक्कत नहीं. फंड आ चुका है. आज से काम तो शुरू करेंगे. कोई चिंता नहीं. आप सिर्फ मुझ पे भरोसा रखिए. इस
बार पार्टी अपनी है बस। हाँ, कोई दिक्कत नहीं। अगर आपको लगता है ना, अरे टेंशन नहीं है। देखो शाळांनी शांत बसा. आता मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं शुभ हस्ते दीप प्रज्वलित करावं. येस. नमस्कार माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. मी मागील सरपंचाच्या ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये वचन दिलं होतं की मी आपल्या शाळेच्या उद्घाटनाला आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि हे बघा मुख्यमंत्री साहेब तुमच्या समोर. मी आपल्या माननीय माजी आमदार चंद्रकांतराव ढोके साहेब यांचे चिरंजीव विक्रांतराव ढोके यांना तालुक्यात कोणीच ओळखीत नाही, पण यांची ओळख करून देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. आता 2 दिवसाआधी मी सरपंचाच्या घरी गेलो होतो. सरपंचाने मला या निवडणुकीत त्यांच्या गटाचा वार्ड मेंबर बनवण्याचे वचन दिले, पण मी त्यांना म्हणलं नाही, मी वार्ड मेंबर बनणार नाही. गावाचं भलं करण्यासाठी मला राजकारणाची गरज नाही. आता मी विक्रांतरावाच्या मिशीसारखं जे लांबलेलं भाषण आहे माझं ते थांबवतो आणि आपल्या गावाचे माजी आमदार माननीय चंद्रकांतराव ढोके साहेब यांना मी आमंत्रित करतो. 2 शब्द. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला वंदन करून महाराष्ट्राचं नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करून या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री माननीय बोबडे साहेब आणि जमलेल्या माझ्या सर्व मातांनो, भावांनो आणि भगिनींनो, या ठिकाणी मी या मतदारसंघात ज्यावेळेस उभा राहिलो होतो त्यावेळेस तुम्ही मला बहुसंख्य नव्हे तर लाखो मतांनी तुम्ही मला मतदान करून आशीर्वाद दिला होता. मी आमदार असताना मुख्यमंत्री साहेबांना विनंती करून माझ्या मतदारसंघातील रस्ते असतील, शाळा असतील, दवाखाने असतील, सर्व प्रत्येक गावामध्ये नवीन सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठी मी प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येक गोरगरिबांच्या अडीअडचणी असतील तर ती सोडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या मतदारसंघातील सर्व विकास करण्याचा मी प्रयत्न केला. आता मतदान जवळ झालंय तर तुम्ही माझ्या मुलाला भरघोस मतानं मतदान करून आशीर्वाद द्यायचा आहे. देणार का नाही? ओके, धन्यवाद. तर मला असं म्हणायचंय की तुम्ही सर्वांनी माझ्या मुलाला भरघोस मतानं निवडून द्यावं ही अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो हॅलो. मी आता आपले माननीय मुख्यमंत्री साहेब यांना मी मंचावर आमंत्रित करतो. साहेब 2 शब्द गावासाठी आणि आपल्या शाळेसाठी. हो साहेब, सारखं की येऊ दे की त्यांना.
तर माझ्या तमाम गावकरी बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो आणि व्यासपीठावरील सन्माननीय माजी आमदार चंद्रकांत डोके पाटील साहेब आणि त्यांचे सुपुत्र विक्रांत राव डोके साहेब आणि तसेच जमलेले माझे तमाम जे गावकरी मंत्रिमंडळ आहेत, यांना सर्वांना माझा मानाचा मुजरा की आज या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं आणि मला ही संधी दिली की आज या ठिकाणी गावाच्या हिताकरता काहीतरी करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे की तुम्ही इथे यावं आणि ते करावं. पण माझं इथे याची तसं काही नियोजन नव्हतं, पण मल्हाररावनी जे काय आज ही शाळा उभारली आहे तेवढ्या मेहनतीने त्यांनी ते समाजकार्य केले की समाजामध्ये आज ते एक समाजकार्य काय म्हणतात हे दाखवून दिले. थांबा समाजकार्य आहे काय ते दाखवून दिले. आणि तसेच आपले गावचे जे सरपंच आहेत त्या सरपंच साहेबांनी त्यांना जरी वार्ड मेंबर बनवायचा प्रयत्न केलाय किंवा ठरवलंय, पण माझी इच्छा आहे की त्यांनी वार्ड मेंबर न करता आज या ठिकाणी त्यांनी आमदारकी या आगामी निवडणुकीमध्ये त्यांनी आमदारकी लढवावी याची आज मी या ठिकाणी या सभेमध्ये तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना खात्री देतो. आणि ठिकाणी मला दिल्लीला खूप महत्त्वाचं काम आहे, त्याकरता मी माझं भाषण आटपतोय आणि लगेच निघतोय इथून. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला चल माझ्याबरोबर. मी हाच साहेब माझा आमदारकीचं पक्क समजू ना. एवढ्या वेळेस जाऊ दे. काय पुढच्या वेळेस तुला नक्की आमदार करतो. पण काय झाले, डोके पाटलांना शब्द दिलाय, एवढ्या वेळेस त्यांच्या मुलाला करतो, नंतर तुला करतो आमदार मी. ठीक आहे. म्हणजे काय करू मी? हे बघ मल्हार, तुझं गावात चांगलं वजन आहे, गावातले सगळे तुझं ऐकतात. हां, पण एक काम कर, तू ह्या वेळेस आहे ना विक्रांतला निवडून आणण्यासाठी प्रचार कर. तुम्ही म्हणत असाल ना साहेब तर पक्षासाठी जीव द्यायची पण तयारी आहे माझी, पण त्या विक्रांतरावांचं जिंकणं थोडं अवघड आहे. का? का म्हणजे अहो आपल्या खासदारनं आमच्या गावाचा सरपंचाला उभं केलंय. मग सरपंचाच्या जातीची लोक जास्त आहेत गावात, त्या जातीची मतं त्यांनाच पडतील. विक्रांतरावांना जिंकून येणं थोडं अवघडच. अशा वेळी काय करायचं मल्हार, त्यांच्याच जातीतला एक बंडखोर नेता उभा करायचा अपक्ष म्हणून आणि त्यांची मते फोडायला सांगायची. कळलं? बस एवढंच करायचंय. मग काखेत कडसन गावाला वळसा कशाला करता साहेब? म्हणजे मी आहे की त्यांच्या जातीचा, मी उभा राहतो ना, मी फोडून दाखवितो त्या सरपंचाची मतं. असं म्हणतो तो उभा राहा आणि तो कर. हो मला काय प्रॉब्लेम नाहीये, पण काही गडबड नाही झाली पाहिजे. नाही बिलकुल गडबड होणार नाही साहेब. नाही तर ऐन वेळेस गडबड व्हायची नाही, बिलकुल नाही. तुझी जबाबदारी आहे ती. हो जबाबदारी माझी. ठीक आहे, आता विक्रांतरावांचं कल्याण मी करीन. चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके ओके ठीक आहे. गाडी थांबव ड्रायव्हर. आता इथून बघतो मी. ठीक. ओके चला येतो साहेब.
अरे मल्हार, मल्हारराव म्हणा की गावात कोणी ऐकलं तर तुम्हाला एक पण मत भेटणार नाही. असं हा बर. मल्हारराव, काय मल्हारराव, अहो सगळ्यांचा प्रचार चालू झालाय, तुम्ही काय करताय बसून इथं? आता म्हणजे प्रचार करायला आमच्याकडे पैसा कुठे आहे? मुख्यमंत्री साहेबांनी बोललो उभं राहा, आम्ही उभं राहिलोय. निवडणूक लढवायला पैसा असायला पाहिजे की नको? तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे ना, मी देतो पैसा. पैसा तर तुम्ही पुरून देणार हो, पण सगळा खेळ पैशांचा नसतो. घरोघरी जाऊन प्रचार करायला आमच्याकडे कार्यकर्ते कुठे आहेत? तुम्ही सांगा की तुमच्या कार्यकर्त्यांना आमच्यासाठी प्रचार करा म्हणून. म्हणजे आम्ही का बोळ्यानं दूध पितो का? याला म्हणजे कार्यकर्ते आमचे आणि प्रचार तुमचा होय? चांगलंय. हे बघा विक्रांतराव, तुमचे जेवढे माणसं मल्हाररावांचा प्रचार करतील तेवढा तुमचा फायदा होईल. फायदा होईल म्हणजे सरपंचांची मतं पडतील आणि त्याच्यामध्ये तुमचा फायदा होईल ना. राजकारण नवीन आहेत ना ते, त्यांना नाही समजणार तेवढं. त्यामुळे ना विक्रांतराव, जेवढं आम्ही सांगतो ना, आम्हाला थोडा अनुभव आहे. आम्ही जेवढं सांगतो तेवढं तुम्ही करा. बरोबर. ठीक आहे, देईल मी तुम्हाला माणसं, पण तो सरपंच निवडून नाही आला पाहिजे. येतो. मग कसं चालू आहे प्रचार? एकदम मस्त, विजय आपलाच होणार. है ना? मी तुम्हाला एका खास गोष्टीसाठी इकडे बोलवलं. माझ्या प्रचारासोबत मल्हाररावांचा पण प्रचार झाला पाहिजे. लोकांना असं सांगायचं की मला म्हणजे विक्रांतराव डोकेंना मतदान जरी नाही दिलं तरी मल्हाररावाला मत द्यायचं, त्याला निवडून द्यायचं. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो विदूषक कोण आहे सरपंच, तो त्याला बिलकुल पण मतदान नाही केलं पाहिजे. समजलं? प्रचार जोरात झाला पाहिजे फक्त. मल्हारराव, मीडियावाल्याने मी सांगितलंय ह्यावेळेस आमदार तुम्हीच. मीडियावाल्यांचं काय खरंय? काही बोलतात ते. काय कसे बोलते मल्हारराव? आता तुम्ही सांगा, त्यांना असं जर का पहिल्याच गोष्टींचा अंदाज यायला लागला तर जगात घोटाळे होतील का? ज्यांचं जाऊ दे मल्हारराव, आम्हाला पक्की खात्री आहे तुम्हीच आमदार होणार. असं अजून थोडा जोर लावला ना, तुम्ही विक्रांतला बी पाडू शकता, कारण आमच्या सरपंचाला तर तुम्ही पाडून टाकलेलंच आहे. हे बघा खासदार साहेब, हा सगळा खेळ पैशांचा आहे. पैसा फेकन तमाशा दे, अशी खेळ ती. पैसा वापरला की तुम्ही इतका, अजून वापर. पण माझा पैसा नव्हता तो, जनतेचा पैसा होता. आम्हाला सगळं माहित आहे कोणाचा पैसा होता, ते सगळं माहित आहे आम्हाला. मला तुम्ही आमदार फिक्स, फक्त पाठिंबा आम्हाला पाहिजे मंत्रिपदासाठी. पाठिंबा आम्ही तुम्हालाच देणार साहेब, फक्त तुम्ही ते तुमच्या उमेदवार सरपंचाला माघार घ्यायला लावा. आणि तू टेन्शन नको घेऊ, त्याला मी माघार घ्यायला लावतो, पण 100% पाठिंबा आम्हाला दिला पाहिजे. अहो 100% तुम्हाला विश्वास नाही का? थांबा, हे बघा बघा, पाकिटात सुद्धा तुमचाच फोटो आहे. बघा, मी जगात 2 जणांना मागतो, पहिला माझ्या बापाला आणि दुसरा तुम्हाला. वा वा मल्हारराव वा. पाठिंबा पण पाठिंबा मंत्री पदासाठी आम्हाला दिला पाहिजे फिक्स. सरपंचाचं. सरपंचाचं माझी मी माघार घ्यायला लावतो, हो चालेल. तू त्याची काळजी करू नको मल्हारराव. पाठिंबा तुम्हालाच देणार ना, एवढं पण काय का राजकारण कळत नाही का वय आम्हाला? नक्की. खासदाराकडे गेलोच नाही. कोण म्हणलं मी खासदाराकडे गेलो? मग खासदाराकडे हात मिळवला तर का तुझा बाप गेला होता काय? माझा बाप तर गेलाच नाही ना. बाप माझी माय आणि मी गावातच नव्हतो. आम्ही माझ्या आत्याच्या गावाला गेलतो. त्याला 20 वर्षानंतर मुलगा झाला, मग त्याला बघायला गेलतो आम्ही. आता काय तुमच्या राजकारणासाठी काय आम्ही काय नातं संबंध सोडून द्यायचं का काय? तिथे खासदाराकडे जाऊन तू पाठिंबा द्यायचं बोलत होता बरे. अरे आता तुम्हाला खरं वाटत नाही का? बर, तुमची शपथ. हातकड बर, यांची शपथ, मी खासदाराकडे गेलोच नाही. बर, जास्त शब्द घेऊ नको. आता 20 मिनिटं फक्त राहिलेत, निवडणुकीत लवकर माघार घे. मग तेवढ्यासाठीच तर आलोय ना मी. माझ्या आत्याच्या गावावर हे बघा, पेन घेऊन आलोय, माघार घेतो मी. फक्त गाडीत पेपर आहे का बघा, पेपर. हा, पेपर आहे, फक्त तुझं तोंड बंद ठेव. ठेवतो तोंड बंद. आपल्याला काय तोंड बंद ठेवतो.
मला काय अरे बंद कर ना तोंड तुझं. अहो, ठेवतो ना बंद. एवढं तुम्ही बोलला म्हणून एवढं वेळचं तोंड बंद ठेवलंय मी. नाही तर मला काय बोलायला तुझ्या मायला. आपल्याला काय आपण यांच्यासाठी करायचं ना, यांनाच आपल्याला तोंड बंद ठेवायला. असं कुठं असतं का? मीडियाला साक्षी मानून काय माघार घ्यायला होता का काय? ए तू का बस रे. ए थांब रे गाडी. अरे काय विषय? तुमच्याबद्दल तक्रार आली. तक्रार आहे माझ्या विषय? तुम्ही मल्हाररावांवर दबाव आणताय. कोण मी? मल्हारलाच विचारा ना. काय रे मल्हार? नाही 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 साहेब कशाला माझ्यावर जबरदस्ती करतील? साहेबांनी बिलकुल माझ्यावर दबाव आणलेला नाहीये. मी माझ्या मर्जीने आले. मग तुम्ही विक्रांतरावांच्या गाडीत काय करता? गाडीत? अहो, असं कुठं लिहिलेलं आहे की 2 उमेदवारांनी एकाच गाडीत नाही फिरायचं म्हणून? पेट्रोल बचत हो. प्रदूषण किती होतंय गावात. तुम्ही एकत्र फिरता तर माघार कशाला घ्या? माघार? मी कुठं माघार घेतोय? मी माघार नाही घेते. कशी काही अफवा पसरवतात हे लोक. माघार नाही घेत तू? बघा साहेबच म्हणले माघार नाही घेत. आता मी कशाला साहेबांच्या शब्दा पुढे जाऊ? मी माघार घेणार नाही. ठीक आहे साहेब, चला चला, येतो. गाडीत बस. मल्हार गाडीत बस. साहेब 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 थांबा. साहेब साहेब थांबा 2 मिनिटं. साहेब तुम्ही या. तुमच्या प्रचाराचं थोडंसं कार्यकर्त्यांना सांगून आलो मी. मला इथंच काम आहे. तुम्ही या, जा या बाहेर बसा साहेब. चल येतो मी. अरे मल्हारराव कुठं चालले? थांबा थांबा थांबा. मल्हार शमायला दाखवतो तुला. मला निवडून काढतील का नाही त्याच्या? खासदार साहेब. हॅलो, हा बोला खासदार साहेब. अरे सतीश, ते थोडा प्रॉब्लेम झालाय रे. वरून फोन आलाय, तुला एवढ्यापर्यंत माघारी घ्यावं लागते. का हो? काळजी करू नको, तुला पुढच्या वर्षी खासदारच बनवतो मी. अहो पण ते डोके येईल ना निवडून. मल्हार आहे ना, ठीक आहे, आपलाच माणूस आहे. माघारी घे. चालेल, जसं तुम्ही म्हणाल तसं. त्या सरपंचानं माघार घेतली. आता आपल्याला मल्हाररावचा प्रचार करण्याची काही गरज नाही. साहेब तुम्हीच तर बोलले मल्हाररावचा प्रचार करा. हो, पण आता त्यांनी माघार घेतली. तुम्ही फक्त आता माझा विक्रांतराव डोकेचा प्रचार करा. ठीक आहे? मोबाईल हे चिन्ह मल्हारचं आहे. आपलं टेबल आहे. ए तुझा रे, ते घेऊन ये. ते बघा, आपलं टेबल चिन्ह पुढचं बटन दाबायला सांगायचं. तूच कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता. चला. रेंज आहे का मग मोबाईलला? हा फुल रेंज. टेबल मोडला वाटते. नाही टेबल नाही म्हणून. हा टेबल म्हणत नाही, विक्रांत डोकेचा. गाडीत कोंबा आणि पटापट घेऊन या. विक्रांत डोके भंगार है, मल्हार रवांगार है. ते इकडे रे. चला, माझी बदनामी करतोयस? माझी बदनामी करतोय? माझी बदनामी करतोय? अरे मार त्याला. बघा बघा बघा, डोक्याचं पोरग कसं हुकुमशाही करायले. बघा बघा, डोकायला कसलं मारायले. हा, तुम्ही मोबाईलच मतदान द्या. हा, मोबाईलच द्या. मोबाईलच आलं पाहिजे, नाही तर अशी हुकुमशाही चलती. बघा, आम्ही मोबाईललाच मत देणार. मोबाईलच मार मार मार. बदनामी करतोय रे. अहो अहो साहेब, अहो विक्रांतराव काय मारून टाकता का गरीबाला? कुठे काय मारता हो त्याला? कशाला मारता एवढा राग? मल्हार तो बाजूला तुम्ही. अहो नको मारू नका तुम्ही. कशाला मारताय गरीबाला? काय केलं त्याने? माझी बदनामी करतो हा आम्ही. नाही साहेब, नाही साहेब. अहो बदनामी केली असेल ना तर तुम्ही लाताबुक्क्याने मारा, पण जातीवरून शिवे कशाला देतो त्याला? मल्हार मी कधी दिली त्याला जातीवरून शिवे? आता दिली. आता हे गावाले बघायला लागले म्हणजे ना तुम्ही
आता फिरणार उलटे. मल्हार काही बोल नका. तुम्ही दिली जे शिवी त्याला. नालाय का मल्हार, तू काही बोल नका. हिंमत असेल ना याला बोलून दाखवा ना आता गावाला. याला तर ना बघा गाववाल्यांना बघा, या अशा माणसाला तुम्ही उमेदवार बनवला होता. द्या अजून मग त्याला. आता काय गरीबाला मारून टाकतो का काय? हो बाजूला. तू चल बाबा माझ्यासोबत. चुलीत गेलं तर राजकारण नाही पाहिजे आमदारकी. गरीबाला मारता का काय? हरामखोर. चल रे. हे लागलं का तुला? नाही थोडं लागलं. थोडं लागले बाकी मग काय अनुभव मारायचा. माझे आमदार चंद्रकांत डोके यांचे चिरंजीव विक्रांतराव डोके यांना मल्हार वाघ यांनी 18,000 मतांनी पराभव केला. अरे वा 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 वा, आपला मल्हार आला. काय खुश होत आहे? त्या मल्हारने तुम्हाला घरी बसवला. अरे तो राजकारणाचा भाग झाला, तो डोके पडला ना, ह्याच्यात सगळं आलं. तुम्ही घरी बसले ना साहेब. बस पण माझा माणूस आला की मल्हार आला, ह्याच्यात मी खुश. जा एक काम कर. थांबा 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 हो. खासदार साहेबांचा फोन. हॅलो. हा बोला खासदार साहेब. अभिनंदन आमदार झाल्याबद्दल. हा धन्यवाद धन्यवाद. आता मलाच पाठिंबा दिला पाहिजे. काय? हॅलो आवाज नाही येत. हॅलो हॅलो आवाज नाही येत. आवाज नाही येत. अहो डोके साहेब, डोकं माझं लागलं ना जिंकायला. हो तुम्ही अहो, फक्त फक्त डोक्यानं ना, काम होत एक नसतं. काम करा, ऐका ऐका. तुम्ही फक्त मला एक एवढी मदत केली, अजून एक मदत करा. लाईक करा ते तेवढं. सगळं केलं. आम्हाला सुना लावलाय. करा आता. लाईक करा, शेअर करा. आणि ते आम्ही पण हे पण आम्हीच करतो. राहू दे. काय ओ बोळे नाही बरोबर आहे. नाही ना? ते आमचा तांब्या चपला. करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. फक्त चुना तेवढा लावू नका. आणि नेमकं राजकारण, राजनीती कुणाची जास्त आवडली, याची का याची, हा ती कमेंट मध्ये नक्की सांगा. टेबलाची, मोबाईलची का तांब्याची, चला. एवढं सांगा. तांब्या सकाळी महत्वाला आहे. हा मोबाईल ऑल टाइम आणि टेबल जेवणाच्या टाइमला. लक्षात घ्या. धन्यवाद. टेबल मोडलंय. धन्यवाद. चला. बस.